होतं मागच्या शैक्षणिक सत्रामध्ये, त्याचं नाव बदलून या शैक्षणिक सत्रात माझी शाळा माझी स्वाभिमान असं नामकरण करण्यात आलेलं आहे. खुद को जरा पहचान तू धूप है झम से बिखर, तू है नदी ओ बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही. क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, तहानलेला कावळा. हा, या गोष्टीमध्ये एक कावळा असतो. तो कावळा कुठे उडत असतो रे? कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए. त्याला खूप आनंद झाला. तो त्या मडक्याजवळ गेला आणि पाहतो तर काय, पाणी अगदी थोडंसं होतं. त्याला काही ते पाणी पिता आलं नाही. मग त्याने टाकले, खडे टाकले. हा, चोचीने एक एक खडे उचलले आणि मडक्यात टाकले. त्याने त्याची तहान भागवली. याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं रे? खेलों के मेलों में, पल खाती रेलों में, गन्नों के मीठे में, खद्दर में छींटे में, ढूंढो तो मिल जाओगे तपतापों गीतों में. रंग है समाज निखरे और खुल के आज बिखरे, मन जाए ऐसी होली चल के बोली. दस है ना बस है जी, जिद है तो जिद है जी, किसना यूही किसना यूही किसना यूही. व्हेरी गुड. प्रयत्नांनी आपण कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए. हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए. Dana dom 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 dana dom. हमें लिखना है पढ़ना है आगे ही बढ़ना है, खाते हैं हम ये कसम. Dana dom dana dom dana dom dana dom dana dom dana dom dana dom. जो ज्ञान का रास्ता है, शिक्षा का रास्ता है, उसी पे चलेंगे हम. सत्य क्या है
इसमें ही तो जिंदगी है। पाओ शिक्षा पाओ भोजन स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन। वो जो शिक्षा पा गया है वही आगे आ गया है। पाओ शिक्षा पाओ भोजन स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन। तुमको सदा आगे ही आगे है जाना, ये शपथ लो काम कोई अच्छा है। दुनिया जो पाएंगे हम कुछ न दिखाएंगे। दर प्रशिक्षणामध्ये त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी तरी शिकायला मिळाल्या. सर्वप्रथम त्या ठिकाणी विद्यार्थी दर्जा कसा आहे, तो कोणत्या स्तरावरती त्या विद्यार्थी काम करतो, तसंच आपण काय केलं पाहिजे यासाठी त्या ठिकाणी आम्हाला सरांनी सर्वप्रथम विद्यार्थी घेतलेलं नाव चाचणी घेण्यास सांगितलं. त्या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थी आपलं स्तर ओळख असेल, भाषा विषय असेल, गणित विषय असेल, त्या विविध स्तरांची ओळख आहे. या स्तरावरती ज्ञान की जो रोशनी है। प्रकल्प मंडळातून आलेले सदर प्रशिक्षण हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. वर्ग 5-6च्या विद्यार्थ्यांमध्ये अजून बेसिक कन्सेप्ट त्यांच्या मुलांचा अभ्यास नाही, त्यांच्यासाठी हा कॅटअप कोर्स आमच्यासाठी फार फायद्याचे आहे आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन जर लक्षात घेऊन अभिनव उपक्रम चालू झालेला आहे त्याबद्दल मी माझं अगदी थोडक्यात मत व्यक्त करतोय की 2 दिवसीय प्रशिक्षण खरोखर एनलाइटनिंग किंवा एक नवी ऊर्जा भरणारं होतं आणि या प्रशिक्षणामधून नक्कीच घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होत्या की मी माझ्या विषयामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना जेवढं जास्त ज्ञान देता येईल, त्यांचं आकलन वाढवता येईल, या गोष्टींसाठी उपयोगी ठरणाऱ्या आणि अडचणीत आणणाऱ्या गोष्टी सुद्धा इथे मला समजल्या आणि त्यावरचे उपाय देखील मला इथून. पण यावेळेस आदिवासी विकास विभागाने मराठी आरपींचा प्रशिक्षकांचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे अनेक संकल्पना समजण्यास मदत झाली. त्याच्यामुळे भाषेची अडचण ही दूर झाली आणि निश्चितच या प्रशिक्षणाचा लाभ आम्हाला तर झालाच, पण तो आमच्या विद्यार्थ्यांनाही करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. या राह दिखाए वो मुश्किल में ज्ञान की ज्योत जलाते हैं। सही गलत की दे पहचान जीना हमको सिखाते हैं। हो गुरु बिना है ज्ञान का लोग यही बतलाते हैं। सींचा हो खुद माली ने वो फूल कहाँ मुरझाते हैं।